रक्षाबंधन आता जवळ आलेलं आहे आणि सगळ्या मुलींची तयारी ऑलरेडी चालू झालेली असणार आहे. कारण रक्षाबंधनला सगळ्यांनाच ना खूप छान असं तयार व्हायला आवडतं. पण बऱ्याच मुलींना मेकअप करता येत नाही, त्यामुळे जास्त त्यामध्ये काही करता येत नाही. त्यामुळे आज स्पेशली मी तुमच्यासाठी हा रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक घेऊन आलेली आहे. आणि हा व्हिडिओ खूप लवकर येत आहे. त्याच्या मागचं कारण असं की जर तुम्हाला मेकअप करता येत नसेल तर आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खूप चांगला असा रक्षाबंधनसाठी मेकअप करता येईल. आणि तुमच्याकडे जे मी प्रॉडक्ट्स दाखवते आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर ते मागवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर टाईमसुद्धा आहे. आणि जर ऑनलाईन घ्यायचं नसेल तर ॲटलिस्ट दुकानात जाऊन तरी तुम्ही घेऊन येऊ शकता. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुमच्याकडे काय काय सामान असायला पाहिजे आणि तुम्ही मेकअप कसा करायचा. त्यासाठी हा व्हिडिओ मी थोडासा लवकर तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यांना मेकअप करता येत नाही ते सुद्धा खूप छान असा मेकअप करू शकतात. तुम्ही नक्की ट्राय करा रक्षाबंधनसाठी. आणि तुमचा मेकअप कसा झाला हे मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. ओके, त्यामुळे चला जास्त वेळ वाया घालवायला नको, व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सबस्क्रायबर शाउटआउटसाठी मला नावं दिली होती. त्यामुळे ती सगळी नावं मी व्हिडिओच्या शेवटला घेणार आहे. त्यामुळे चला लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर मेकअपला सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला फेस वॉश करायचं, कारण स्किनला प्रिपेअर करणं हे खूप गरजेचं असतं. जर तुम्ही डायरेक्टली स्किनवरती मेकअप लावायला गेला तर मेकअप थोड्या वेळानं जास्त ड्राय दिसतो आणि केकीसुद्धा दिसू शकतो. त्यामुळे स्किनला प्रेप करणं, ज्याला आपण स्किन केअर म्हणतो, ते करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता मी माझा फेस वॉश केलेली आहे. अजून काहीही लावलेलं नाही आहे, फक्त फेस वॉश माझं झालेलं आहे. आणि आता फेस वॉश झाल्यानंतर तुम्हाला जर जास्त घाम येत असेल तर टोनरसुद्धा तुम्ही नक्की लावा. म्हणजे टोनरनं पोर्स मिनिमाइज होतात आणि जास्त घाम येत नाही. त्यामुळे टोनरसुद्धा तुम्ही नक्की लावा. मी लावत नाही आहे कारण सध्या टोनरची सध्या मला गरज नाही आहे. पण आता टोनर लावून तुमचं झालं असेल तर त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे. कोणताही मॉइश्चरायझर जो तुम्हाला सूट करतो तो मॉइश्चरायझर लावायचा. मी आता इथे पॉन्ड्सचा हा लाईट वेट मॉइश्चरायझर वापरत आहे. तर जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे स्किनवरती लावता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही मेकअप करायला जाता तुमची स्किन हायड्रेटेड असते, खूप छान मॉइश्चर असतं आणि त्यामुळे मेकअपसुद्धा फ्लॉलेस दिसतो आणि दिसायला खूप छान दिसतं. पण तेच जर तुम्ही स्किन केअर केला नाही तर मेकअप चांगला दिसत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी स्किन केअर इज इम्पॉर्टंट. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर जर तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल तर डेफिनेटली सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. टू बी व्हेरी फ्रँक, मी तर रोजच सनस्क्रीन लावते, बाहेर जाओ किंवा नाही जाओ मी सनस्क्रीन रोजच लावते. पण जर तुम्हाला बाहेर जायचं नाही आणि सनस्क्रीन लावायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, इट्स युअर कॉल. पण आता मी फक्त व्हिडिओ शूट करत आहे, तुम्हाला ट्युटोरियल दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शूट करत आहे. त्यामुळे मी फक्त मॉइश्चरायझर लावलेली आहे. तुम्ही जर उन्हात बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीनसुद्धा लावायचं. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर 1-2 मिनटं थांबा आणि त्याच्यानंतर सनस्क्रीनसुद्धा चांगला लावा आणि त्यानंतर आपण मेकअपची सुरुवात करणार आहे. तर आता हायड्रेशन माझं झालेलं आहे, मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. 1-2 मिनटानं मी मेकअप स्टार्ट करणार आहे. आता सगळ्यात पहिला प्रॉडक्ट मी काय लावणार आहे, मार्सचा हा बेस क्रीम लावत आहे. हा प्रायमरसारखा सुद्धा काम करतो. तर तुम्हाला हा फाउंडेशनमध्ये मिक्स करून लावायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि इवन फाउंडेशन वगैरे लावून झाल्यानंतर ह्याला तुम्ही हायलायटरसारखं पण यूज करू शकता. त्यामुळे एकच प्रॉडक्ट आहे पण याचे यूज भरपूर आहेत. तर ह्याला मी आज प्रायमर म्हणून यूज करत आहे. मार्सचा हा बेस क्रीम आणि ह्याचा शेड नंबर आहे 02 पिंक बीम हा शेड आहे. मी प्रॉडक्ट घेतलेली आहे. आता प्रायमर माझा लावून झालेला आहे आणि मला ह्यावेळेस थोडंसं कलर करेक्शन करण्याची गरज आहे. कारण जर तुम्ही इथं बघितला मला इथे खूप मोठा असा पिंपल आलेला आहे, त्यामुळं इथं थोडंसं रेडनेस आहे. तर इथं मी कलर करेक्टर यूज करणार आहे आणि अंडर आईजमध्ये डार्क सर्कलसुद्धा दिसत आहेत. तर हे आज आपण बेस करण्याच्या आधी आपण कलर करेक्शन करून घेणार आहे. आणि त्याच्यासाठी मी मार्सचा हा
कवर रेंजर पॅलेट यूज करत आहे आणि हा एक खूप कन्व्हिनियंट पॅलेट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर शेड्स मिळतात, ऑरेंज कलर करेक्टर, कॉन्टोरिंग शेड्स, हायलायटिंग शेड्स हे सगळे मिळून जातात। त्यामुळे हे एक जरी असेल तर तुमचं भरपूर सारं काम होऊन जातं। तर आज हा पॅलेट यूज करणार आहे आणि ह्यातला मी ऑरेंज कलर करेक्टर आणि कन्सिलर हे दोन्हीही यूज करणार आहे। आता सगळ्यात आधी मी घेणार आहे ऑरेंज कलर करेक्टर आणि माझा जो इथं रेडनेस झालेला पिंपल आहे त्याला मी कवर करणार आहे। एक ब्युटी ब्लेंडर घेऊन फक्त जिथं मी लावलंय तिथं थोडंसं ह्याला मी ब्लेंड करून घेत आहे। आता डोळ्यांच्या खाली कन्सिलर मी हा माझा जो शेड आहे तो शेड मी यूज करत आहे कन्सिलरसाठी। जिथं आपल्याला रेडनेस होतो तिथं आपण ऑरेंज कलर करेक्टर वापरला आहे आणि डोळ्यांच्या खाली कन्सिलर जो आहे तो माझ्या स्किनचा जो शेड आहे तो मी कलर वापरलेला आहे। आणि आता डोळ्यांच्या वरती सुद्धा डिस्कलरेशन आहे, तुम्ही बघू शकता डार्क दिसतात डोळे, पापण्या जे आहेत ते आपले थोडेसे डार्क दिसतात, तर त्याला सुद्धा मी कवर करत आहे। पापण्यांच्या वरती तुम्ही लाईट शेड वापरू शकता, कारण जेव्हा आपण आय शॅडो त्याच्यावरती यूज करतो लाईट शेड वापरला असेल तर जे कलर्स आय शॅडोचे कलर्स असतात जे तुम्ही यूज करता ते खूप छान उठून दिसतात, त्यामुळे पापण्यांवरती तुम्ही लाईट कलर यूज करू शकता। आणि हे जे ब्रशेस मी वापरत आहे ते सगळे मार्सचे ब्रशेस आहेत। याच्यावरती मी खूप डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा केलेली आहे, ते सुद्धा माझ्या चॅनलवरती आहे, तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता। आता मी यूज करणार आहे फाउंडेशन बेस करण्यासाठी। जर तुम्हाला फाउंडेशन वापरायचं नसेल तर तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीमसुद्धा वापरू शकता। आय वुड रेकमेंड गो फॉर सीसी क्रीम, कारण बीबी क्रीममध्ये जास्त कव्हरेज नसतं। बीबी क्रीम डेली यूजसाठी चांगलं आहे, पण जेव्हा तुम्हाला तयार व्हायचं असतं, थोडंसं मेकअप लुक हवा असेल, तेव्हा तुम्ही सीसी क्रीम किंवा फाउंडेशन दोन्हीपैकी काहीही यूज करू शकता। तर आज मी काय करणार आहे, हा शुगरचा फाउंडेशन यूज करत आहे, शुगर पॉप फाउंडेशन मी यूज करत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 03 वॉलनट। ठीक आहे, आता ह्याला मी सगळ्यात आधी डॉट्समध्ये लावून घेत आहे। मानेला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर मानेचा कलर वेगळा दिसतो आणि तुमच्या फेसचा कलर वेगळा दिसतो। मगाशी आपण कलर करेक्शन केलं होतं त्याच्यावरती सुद्धा मी फाउंडेशन लावत आहे आणि फाउंडेशनला ब्लेंड करण्यासाठी एक ब्युटी ब्लेंडर मी यूज करत आहे, जो की मी पाण्यातनं भिजवून काढलेली आहे आणि यातलं पाणी पूर्णपणे पिळून काढलेली आहे। म्हणजे हा फक्त एक ओला ब्युटी ब्लेंडर आहे। तर असं का करायचं, असं केल्यानं फाउंडेशन किंवा जे पण तुम्ही क्रीम प्रॉडक्ट्स वापरत आहात ते खूप लवकर आणि खूप छान असं ब्लेंड होऊन जातात। तुमचा बेस जो आहे तो खूप फ्लॉलेस दिसतो। तुम्ही ब्रश असेल तर ब्रश पण यूज करू शकता, पण मी ब्युटी ब्लेंडर यूज करणं जास्त प्रेफर करते, कारण ह्याचा फिनिश जो आहे तो खूप जास्त फ्लॉलेस येतो। आणि ब्रश जरी मी यूज केले तरी त्यानंतर थोडंसं मी ब्युटी ब्लेंडर यूज करून परत एकदा सॉफ्ट करते, त्यामुळे ब्युटी ब्लेंडर मला जास्त कन्व्हिनियंट वाटतं रॅदर दॅन गोईंग फॉर अ ब्रश। आता ह्याला मी फक्त डॅब मोशन्समध्ये ब्लेंड करून घेणार आहे। आता आपला फाउंडेशन ब्लेंड करून झालेला आहे आणि आता जर जिथं तुम्हाला हायलायटिंग इफेक्ट द्यायचा असेल तिथं तुम्ही लाईट कलरचा कन्सिलर वापरू शकता। आणि इथं आपण मगाशी ऑरेंज कलर करेक्टर वापरलो होतो, तर इथं मी थोडंसं कन्सिलर यूज करणार आहे, जो माझा शेड आहे तो मी यूज करत आहे, म्हणजे ह्याचं जे दिसत आहे थोडंसं ते सुद्धा कमी होईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण त्याचा जो कलर इफेक्ट आहे, जसं की रेडनेस आहे ते कमी करू शकतो, पण त्याचा जो टेक्स्चर आहे जसं की
इथं थोडंसं फुगलेलं आहे, म्हणजे थोडंसं सूज आहे, तर ते तुम्ही कमी करू शकत नाही, ते दिसणारच आहे. फक्त जे ॲपिअरन्स आहे पिंपलचा ते तुम्ही कमी करू शकता. आता नाकाच्या बाजूला वगैरे थोडंसं डार्कनेस असतं, तिथंसुद्धा तुम्ही थोडंसं कन्सिलर यूज करून त्यालासुद्धा कमी करू शकता. आणि आय वूड रेकमेंड की एक कन्सिलर पॅलेट तुमच्याकडं असणं हे खूप गरजेचं आहे. कारण नुसता कन्सिलर जरी असला तर भरपूर तुम्ही मेकअपमध्ये कवर करू शकता, पिंपल्स कवर करू शकता आणि डार्क सर्कल्स कवर करू शकता, बेससुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळं कन्सिलर असणं हे खूप गरजेचं आहे. आता आपण सगळे क्रीम प्रॉडक्ट्स वापरले, फाउंडेशन वापरला, कन्सिलर वापरला. आता ते वापरून झाल्यानंतर ह्याला सेट करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता. तर आज मी काय वापरणार आहे, हा लॅक्मेचा कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे. आता कॉम्पॅक्ट पावडर लावताना सुद्धा त्याला ड्रॅग करायचं नाही आहे, फक्त ह्याला आपण डॅप करून सेट करून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बेस मेकअप झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं कॉन्टोरिंग, ब्लश आणि हायलायटर हे यूज करायचं आहे. तर कॉन्टोरिंग करण्यासाठी मी हा शुगरचा पॅलेट यूज करत आहे. शुगरचा डी कॉन्टोर फेस पॅलेट मी यूज करत आहे आणि ह्याचा शेड आहे 02 विविड विक्ट्री हा शेड आहे आणि ह्याच्यामधला जो कॉन्टोर आहे ते मी यूज करणार आहे. आणि कॉन्टोरिंग करताना चीकबोन्सला आपण कॉन्टोरिंग करताना वरच्या दिशेनं जायचं आहे. जॉ लाईन जर तुमची म्हणजे डबल चिन जर तुम्हाला असेल तर त्याला कॉन्टोरिंग करताना खालच्या साईडने यायचं आहे. लेट मी शो यू. आपला झालेला आहे. ब्लशसाठी मी हा शेड यूज करणार नाही आहे. ब्लशसाठी मी स्विस ब्युटीचा हा पॅलेट यूज करत आहे, चीके बू पॅलेट. कारण ह्यातला जो शेड आहे ब्लशचा तो मला खूप आवडतो आणि आज स्पेसिफिकली मी पिंक घातलेली आहे, त्यामुळं हा थोडंसं जास्त पिगमेंटेड आहे, त्यामुळं हा ब्लश मी वापरणार आहे. आता मी लावणार आहे हायलायटर. हायलायटरसाठी परत स्विस ब्युटीचाच मी पॅलेट यूज करत आहे, चीके बू पॅलेट, आणि एक फॅन ब्रश वापरत आहे. आता नाकाचा जो ब्रिज आहे त्याच्यावरती मी सुद्धा थोडं हायलायटर यूज करत आहे. लिप्सवरती इथे थोडंसं मी यूज करत आहे. डोळ्यांचा मेकअप करण्याच्या आधी सगळ्यात पहिलं मी आयब्रोजना सेट करणार आहे. त्याच्यासाठी मी स्विस ब्युटीचा शेप माय ब्रोज पॅलेट यूज करत आहे. इन द शेड 01 यूज करत आहे आणि एक अँगल ब्रश घेणार आहे. आणि ह्या पॅलेटबरोबर ॲक्च्युली ब्रशसुद्धा येतं छोटंसं, पण ते माझं हरवलेलं आहे, त्यामुळे मी माझा जो सेपरेट ब्रश आहे तो मी यूज करत आहे. असा असतो हा अँगल ब्रश, हा यूज करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये वॅक्ससुद्धा आहे. आणि त्याचबरोबर जे पण तुमच्या आयब्रोजचा शेड आहे, कोणाकोणाचे जास्त डार्क ब्लॅक असतात ते तुम्ही वापरू शकता, ग्रे वापरू शकता किंवा ब्राऊनसुद्धा वापरू शकता. तर मी ग्रे वापरत आहे कारण माझे आयब्रो जास्त जेट ब्लॅक असे नाही आहेत. आता डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी मी हा मार्सचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे. मार्सचा फायरफ्लाय मेकअप पॅलेट आहे. तर ह्यातला जो पिंक शेड आहे तो आज मी वापरणार आहे. सगळ्यात आधी हा शेड वापरत आहे.
यातला थोडासा डार्कर शेड मी वापरत आहे माझ्या आउटर कॉर्नरसाठी. आता ह्याच पॅलेटमधला आता ह्या पॅलेटमध्ये आत अजून तुम्हाला ऑप्शन मिळतं ज्याच्यामध्ये ब्लश, कॉन्टोरिंग अँड ऑल सगळं आहे. तर त्यातला एक हायलायटर शेड जो आहे तो मी वापरणार आहे. आणि मी काय करत आहे, ह्याच्यामध्ये जो ब्रश आहे तो वापरणार आहे. आता थोडासा स्मज काजल लुक देण्यासाठी मी हा प्लमचा काजल यूज करत आहे. आणि डोळ्याच्या वरती आपल्याला लायनर जसं आपण लावतो तसं काजल लावायचं आहे. आणि तिथं थोडंसं जाड पातळ असं आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रिसाईज राहण्याची काही गरज नाही, कारण आपण त्याला ब्लेंड करणार आहे. ठीक आहे, त्यामुळं जसं तुम्ही लायनर लावता तसं थोडंसं काजल लावून घ्यायचं आहे. आता ह्याला मी थोडंसं स्मच करून घेते. आणि आता लास्टला आपला राहिलेला आहे मस्कारा. आणि मस्कारासाठी मी हा मेबेलिनचा स्काय हाय मस्कारा यूज करत आहे. लिपस्टिकसाठी मी वापरत आहे माय ग्लॅमची लिपस्टिक आणि ह्याचा शेड नंबर आहे 01 यमी. तो मैत्रिणींनो, हा आहे माझा फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा रक्षाबंधनसाठी हा लुक नक्की ट्राय करून बघा. आणि कसा तुमचा मेकअप झाला हे मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटची नावं आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. सो गाईज, थँक्यू सो मच. मंगल हांडे, राजश्री कलशेट्टी, कीर्ती कलामकरा, रंजना कर भाडे, पद्मजा भावे, सुजाता काकडे, मीनल रोकडे, अर्चना आगरकर, नूतन, सौ पिंगुळकर, प्राजक्ता विळासकर, मनीषा, वर्षा आवारी, सुनीता भूमकर आणि थँक्यू सो मच मेघना जोग. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देऊन. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा, कारण भरपूर सारे रक्षाबंधनसाठी उपयोगी मेकअप लुक्स आणि हेअरस्टाईल आणि भरपूर सारे कॉन्टेंट मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.